नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझ्या पाठीमागे पाहू शकता तुम्ही मिरची। मी आज आलो आहे गणराज रोपवाटिका, शिवतीर्थ, जळकी बाजार, तालुका सिल्लोड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। आणि ही रोपवाटिका दुसरी तिसरी कोणाची नसून माझा जवळचा मित्र, माझा भाऊ प्रमोद दांडगे याची आहे। आणि प्रमोदचं खासियत, दरवर्षी जसं मी टोमॅटो घेतो तसा प्रमोद हा ॲग्रिकॉस माझ्या बॅचमेट म्हटल्यावर 100% ॲग्रिकॉस आहे। हा मिरची उत्पादनात अग्रेसर या जिल्ह्यामध्ये म्हणता येईल आपल्याला। आणि 3 गोष्टी प्रमोद करतो: स्वतःची रोपवाटिकाही सांभाळतो, कारण की गुणवत्तापूर्ण रोपं स्वतःच्या शेतात स्वतःचे तयार झाले पाहिजे। यावर्षी 15 एकर लागवडीचं नियोजन आहे। आणि जे टायटल पाहून तुम्ही क्लिक केलं आहे की मागच्या वर्षी 12 एकरामध्ये 50 लाख प्लस, आता तुम्हाला खोटं वाटत असेल तर ही गोष्ट खोटी नाही। माझा जवळचा जिगरी यार येतो, तर त्याने दरवर्षी तो मिरचीत उत्पादन घेतो। आणि मागच्या वर्षी तर त्याची जशी टोमॅटोमध्ये लॉटरी लागते तशी लॉटरीच लागली। लॉटरी म्हणता येत नाही, कारण त्याच्यामागची मेहनत, त्याच्यामागचे कष्ट, त्याच्यामागे तुम्ही समोर पाहू शकता, ह्या सगळ्या गोष्टी असतात। त्याचा मी जबरदस्त इंटरव्ह्यू आपल्या चॅनलवर मी शूट केला आहे, तो नक्की पाहायचा आहे। रोपवाटिका, त्याच्यानंतर तो स्वतः व्यापारी, मेन म्हणजे पैसे करण्यामागचं कारण तो स्वतःच व्यापारी, स्वतःच रोपवाटिका, स्वतः मिरची प्रोडक्शन आणि स्वतःची मिरची स्वतः विकणे, ह्या सगळ्या गोष्टी वन टाईम करतो। आणि अजून चौथी गोष्ट, त्याचं गणराज नावानं कृषी सेवा केंद्र पण आहे, म्हणजे इनपुट बी स्वतःचं। सगळ्या गोष्टी जर आपण स्वतः करू शकलो तर 100% आपल्याला बाकी शेतकऱ्यांपेक्षा 2 पैसे जास्त भेटू शकतात। आणि नावातच सांगितल्याप्रमाणे नेक्स्ट जनरेशन जसं आपलं चॅनल आहे तसं तो नोकरीच्या मागे न लागता, जसं आता आम्ही आता नोकरी करतोय आणि रविवारी असंच व्हिडिओ करतोय, तर ते न करता स्वतःचं अस्तित्व स्वतः तयार केलं। आणि आज पंचक्रोशीत नाही तर त्यांच्या जिल्ह्यामध्ये त्यांनी स्वतःचं नाव केलं। त्याचा व्हिडिओ नक्की आपल्या चॅनलवर अपलोड होणार, तो व्हिडिओ पहा। काही अडचणी आल्या तर त्या व्हिडिओमध्ये त्याचा नंबरही देणार आहे, त्याने काय सल्ला दिली, काय अडचणी येतात, जरी ते 50-55 लाख झाले पण त्याच्यामागचे काय डोकेलिटी होती, का ते कोणत्या महिन्यात लावतात, म्हणजे लागवड केल्यानंतर भाव कधी मिळतात, सगळं त्या व्हिडिओमध्ये आपण कॅप्चर केलं आहे। तर नक्की फॉलो करून ठेवा, लवकरच व्हिडिओ आपल्या चॅनलला येऊन जाईल। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो मंडळी। धन्यवाद, राम राम।